व्हिडिओ मिळवण्याकरिता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कष्टी चंद्रपूरमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या आपल्या मराठी निबंधाचा विषय आहे भारतातील वन्यजीवांच्या संरक्षणाची आव्हाने। चला तर मग सुरू करूया आजचा मराठी निबंध। मित्रांनो, मी इथे काही कच्चा आराखडा तयार केलेला आहे, तो मी इथे स्क्रीनवर दाखवलेला आहे। निसर्गाच्या कुशीत खेळती वन्यजीवांची दुनिया सुंदर। निसर्गाच्या कुशीत खेळती वन्यजीवांची दुनिया सुंदर। पर्वत जंगल नद्या वाहत्या संगती त्यांची नित्य निरंतर। पर्वत जंगल नद्या वाहत्या संगती त्यांची नित्य निरंतर। संगती त्यांची नित्य निरंतर। भारत हा जैवविविधतेने समृद्ध असा देश आहे। अनेक प्रकारचे वन्यजीव, वनस्पती, पक्षी आणि जलचर आढळतात, परंतु वाढती लोकसंख्या, शहरीकरण, औद्योगिकरण आणि हवामान बदल यामुळे वन्यजीवांच्या अधिवासावर गंभीर परिणाम होत आहे। त्यामुळे वन्यजीव संरक्षण करणे हे एक महत्त्वाचे आव्हान बनले आहे। वन्यजीव हे परिसंस्थेचे महत्त्वाचे घटक आहेत। ते अन्नसाखळी आणि पर्यावरण संतुलन राखण्यास मदत करतात। जर वन्यजीव नष्ट झाले तर निसर्गाचा समतोल बिघडू शकतो। म्हणूनच वन्यजीव आणि त्यांचे नैसर्गिक अधिवास यांचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे। मानवी हस्तक्षेप, जंगलतोड, हवामान बदल आणि शिकारीमुळे अनेक वन्यजीव संकटात सापडले आहेत। वन्यजीव संरक्षणाची आवश्यकता का आहे? राखो निसर्ग वाचव जीवन, वनसंवर्धन करू सारे। राखो निसर्ग वाचव जीवन, वनसंवर्धन करू सारे। नाहीतर उद्या चित्र नसेल, उरेल फक्त रिक्त वारे। नाहीतर उद्या चित्र नसेल, उरेल फक्त रिक्त वारे। उरेल फक्त रिक्त वारे। वन्यजीव आणि जंगल आपल्याला हवा शुद्ध करण्यास मदत करतात। तसेच अनेक औषधी वनस्पतीवरही अनेक प्राण्यांचा प्रभाव असतो। भारतातील राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहेत। यामुळे स्थानिक रोजगार निर्माण होतो, अर्थव्यवस्थेसाठी योगदान मिळते। वन्यजीव आणि निसर्ग हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे। अनेक धर्मग्रंथांमध्येही पशुपक्ष्यांचे महत्त्व सांगितले आहे। संस्कृती आणि वारसा जतन करण्यासाठी मदत मिळते। वाघ, हरिण, ससे, मयूर निसर्गातील सुंदर साज। वाघ, हरिण, ससे, मयूर निसर्गातील सुंदर साज। त्यांना घरटे द्या सुरक्षित, त्यांच्या विना वन सुना आज। त्यांना घरटे द्या सुरक्षित, त्यांच्या विना वन सुना आज। त्यांच्या विना वन सुना आज। भारत हा जैवविविधतेने समृद्ध देश असून अनेक प्रकारचे दुर्मिळ वन्यजीव आढळतात। मात्र वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे वन्यजीवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे। त्यांचे नैसर्गिक अधिवास संकुचित होत आहे। शिकार वाढत पर्यावरणातील बदलांमुळे अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। वन्यजीव संरक्षण करताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे। शहरीकरण, शेतीसाठी जंगलतोड आणि औद्योगिकीकरणामुळे वन्य प्राण्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत। जंगल कमी झाल्यामुळे अनेक प्राणी भटकंतीसाठी मानवी वस्त्यांमध्ये येतात, ज्यामुळे मानवी वन्यजीवन संघर्ष वाढतो।
वाघ, हत्ती, गेंडे आणि अन्य प्राण्यांची अवैध शिकार त्याच्या कातड्यासाठी, सुळासाठी किंवा औषधांमध्ये वापरण्यात येणाऱ्या अवयवांसाठी केली जाते. आंतरराष्ट्रीय पातळीवर वन्यजीव तस्करी हा एक मोठा गुन्हेगारी व्यवसाय बनला आहे. वाढत्या तापमानामुळे आणि अनियमित हवामानामुळे जंगलातील परिसंस्था प्रभावित होत आहे. अनेक वन्यजीव त्यांच्या अनुकूल हवामानासाठी स्थलांतर करू शकत नाही, त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होत आहे. जंगल क्षेत्र कमी झाल्याने बिबट्या, हत्ती आणि अस्वल यासारखे प्राणी शेती किंवा गावांमध्ये येऊन नुकसान करतात. त्यामुळे प्राण्यांना हुसकावून लावले जाते, मारले जाते किंवा जखमी केले जाते. वाढत्या लोकसंख्येमुळे जंगलाचे क्षेत्र शेती आणि व्यवसायांसाठी नष्ट होत आहे. महामार्ग, धरणे, रेल्वे मार्ग आणि इतर विकास प्रकल्प जंगलतोडीला चालना देतात, ज्यामुळे वन्यजीवांचे स्थलांतर कठीण होते. पर्यटनामुळे जंगलातील शांतता भंग होते आणि वन्यजीव त्रस्त होतात. प्लास्टिक कचरा, प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषणामुळे पर्यावरणीय असंतुलन वाढते. वन्यजीव संरक्षणासाठी कठोर कायदे असले तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. बेकायदेशीर शिकारी आणि तस्करांना कठोर शिक्षा होत नाही, त्यामुळे वन्यजीवांचे संरक्षण करणे कठीण होते. शिकार तस्करी थांबवूया, कठोर करून नियम साऱ्या. शिकार तस्करी थांबवूया, कठोर करून नियम साऱ्या. नाहीतर येत्या पिढीला चित्र दिसेल केवळ पुस्तकात. नाहीतर येत्या पिढीला चित्र दिसेल केवळ पुस्तकात. चित्र दिसेल केवळ पुस्तकात. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत प्राण्यांच्या शिकारीवर बंदी आहे. अशा कायद्यांची अंमलबजावणी कठोरपणे केली पाहिजे. अवैध शिकार आणि तस्करी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे. वन्यजीवांच्या अवयवांची विक्री करणाऱ्या बाजारांवर पूर्णतः बंदी घालावी. लोकांना वन्यजीवाचे महत्त्व पटवून देण्यासाठी शाळा, महाविद्यालये आणि प्रसारमाध्यमांद्वारे जनजागृती करावी. वन्यजीव वाचवा, निसर्ग वाचवा यासारख्या मोहिमा सुरू करून लोकांना सहभागी करून घ्यावे. राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये वाढवणे, वन्यजीवांसाठी संरक्षित क्षेत्र तयार करणे आणि त्यांची योग्य देखभाल करणे आवश्यक आहे. भारतात अनेक राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये आहेत, पण त्यांची संख्या आणि क्षेत्रफळ वाढवले पाहिजे. जंगलतोड थांबवून अधिकाधिक झाडे लावणे, वृक्षारोपण आणि वनीकरण मोहीम राबवून वनसंवर्धन करणे आवश्यक आहे. संरक्षित क्षेत्र वाढवून वन्य प्राण्यांसाठी सुरक्षित अधिवास उपलब्ध करून द्यावा. जंगलालगत राहणाऱ्या लोकांसाठी नवीन पर्याय उपलब्ध करून द्यावेत, जेणेकरून ते जंगलात अतिक्रमण करणार नाहीत. शेती आणि वन्यजीव यांच्यात समतोल राखण्यासाठी सुरक्षित कुंपण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. नकाशे, कॅमेरा ट्रॅप आणि GPS प्रणालीचा वापर करून वन्यजीव निरीक्षण आणि संरक्षण याला चालना द्यावी. दुर्मिळ प्रजातीचे संवर्धन करण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करावा. पर्यावरणपूरक पर्यटनामुळे वन्यजीव त्रस्त होऊ नयेत यासाठी नियंत्रित आणि जबाबदार पर्यटन प्रोत्साहित करावे. प्लास्टिकमुक्त अभयारण्ये आणि स्वच्छतेवर भर द्यावा. पाणी स्रोतांचे संरक्षण करून जंगलांमध्ये नैसर्गिक जलस्रोत टिकवण्यासाठी प्रयत्न करावेत. पाण्याचे प्रदूषण थांबवून वन्यजीवांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे. वन्यजीव संरक्षण ही फक्त सरकारची जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. जर आपण सर्वजण एकत्र येऊन प्रयत्न केले तर वन्यजीवांचे अस्तित्व राखू शकतो आणि पर्यावरणाचा समतोल टिकवू शकतो.
वन्यजीव हे आपल्या पर्यावरणाचा अविभाज्य भाग आहेत. त्यांचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. वन्यजीव संरक्षणासाठी समाजाने, शासनाने आणि पर्यावरण प्रेमींनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. जंगल वाचवले तरच वन्यजीव वाचतील. कठोर कायदे, जनजागृती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा वापर केल्यास वन्यजीवांचे अस्तित्व वाचवता येईल आणि निसर्गाचा समतोल टिकवता येईल. वन्यजीव संरक्षण ही फक्त सरकारची जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. शासन आणि नागरिकांनी एकत्र येऊन प्रयत्न केल्यास वन्यजीवांचे अस्तित्व राखू शकतो आणि निसर्गाचा समतोल राखला जाऊ शकतो. वन वाचवा, वन्यजीव वाचवा हा संदेश समाजात पसरवणे ही काळाची गरज आहे. चला करूया एक निर्धार, वन्यजीवांचा करू सन्मान. चला करूया एक निर्धार, वन्यजीवांचा करू सन्मान. त्यांचे जीवन आपलेही आहे, राखो निसर्ग करू अभिमान. त्यांचे जीवन आपलेही आहे, राखो निसर्ग करू अभिमान. राखो निसर्ग करू अभिमान. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत नक्की कळवा. धन्यवाद.